महाराष्ट्र के पुणे शहर में गैंगस्टरों और कुख्यात अपराधियों की तस्वीरें महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री समेत बड़े नेताओं के साथ वायरल होने के बाद अब पुलिस एक्शन मोड पर आ गई है। आपको बता दें कि हाल ही में पुणे पुलिस कमिश्नर का तबादला हुआ है। इसके बाद अमितेश कुमार को पुणे का नया पुलिस कमिश्नर बनाया गया है। अमितेश कुमार ने कार्यभार संभालते ही एक्शन शुरू कर दिया है। शहर के कुख्यात बदमाशों की परेड कराई गई है। दरअसल बीते दिन पुणे शहर के 200 से अधिक अपराधियों को पुलिस आयुक्तालय में बुलाया गया। सभी अपराधियों को पुलिस ने सख्त चेतावनी दी है कि यदि कानून तोड़ा गया तो सख्त कार्रवाई होगी। पुणे पुलिस का कहना है कि शहर में हर हाल में कानून व्यवस्था बनाई रखी जाए। आपण याच्यामध्ये 2-4 दिवसापासून आपण सीपी अमितेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्या रेकॉर्डवरल्या ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायझिंग गँग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे आपण कॉल केले होते। प्रिव्हेंटिव्ह स्टेपची ही पहिली पायरी आहे। त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे जो काय रेकॉर्ड आहे डोजियर्स आपण त्यांचे बनवलेले आहेत। त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे, कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे, कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे, त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे। आणि जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमामध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये इन्स्टा असेल, रील्स असेल, याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात, तर त्याबाबतही त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे। आणि असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं यापुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण ही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे डोजेस भरून आपण त्यांना समज दिलेली आहे। आपण त्यांचे डोजेस भरून घेऊन आपण त्यांच्यावरती आपल्या युनिट 1 to 6 त्याच्यावर एक्स्ट्रॉशन पथक 1-2 यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे। आपण त्याचे डोजेस भरून आपण त्यांना ट्रॅकिंग करणार आहे। त्याचबरोबर आपण आज जवळपास 267 रेकॉर्डवरचे जे काही ऑफेंडर आहेत त्यांना आपण कॉल केले।